सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. आजचा विषय आहे मोक्ष म्हणजे काय. एका साधकाने कमेंट केलेली आहे की गुरुदेव मोक्ष म्हणजे काय. मोक्ष म्हणजे अंतकरणापासून हृदयापासून प्रेम भक्तीने भगवान परमात्माचं केलेलं चिंतन. भगवान परमात्माचं आपण जेव्हा चिंतन करतात ना, ज्या वेळेस भगवान परमात्माबद्दल आपल्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न होतं, प्रेम निर्माण होतं आणि आपण सदा सर्वदा त्या भगवान परमात्माचं चिंतन करत असतात आणि त्या भगवान परमात्माच्या मंगल नामाशी, मंगल रूपाशी, त्या प्रकाशाशी, चैतन्याशी आपण जेव्हा एकरूप होतात, मी माझे पण आपण जेव्हा विसरतात आणि आपल्या हृदयाला आनंद प्राप्त होतो, त्याचं नाव आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे आत्मदर्शन, मोक्ष म्हणजे तत्वज्ञान, मोक्ष म्हणजे कल्याण, मोक्ष म्हणजे उद्धार, मोक्ष म्हणजे भगवंताचं दर्शन, मोक्ष म्हणजे भगवान परमात्माबद्दल आपल्या हृदयामध्ये असलेलं प्रेम म्हणजे मोक्ष. ज्ञानदेव म्हणतात, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणतात, भगवंताचं नामचिंतन करत असताना त्या नामाचं पुण्य कोण लिहिणार आहे, असा कोण सक्षम आहे की त्या नामाच्या पुण्याला लिहू शकेल. हो, असीम पुण्य आहे. मी तर असं म्हणतो की जेव्हा भगवंताचं नाम आपल्या मुखात येतं आणि आपण सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये असतात, सद्गुरूची कृपा होते. हो, हेच खरं मोक्ष आहे. मी अपेक्षा करतो आपण सगळे समजून घ्याल. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम.